तर मला एका महत्त्वाच्या विषयाबद्दल बोलायचं होतं की म्हणजे मला असं लक्षात आलं आहे की आपल्या देशात आहे ना सगळ्यात महत्त्वाचे लोक म्हणजे जे पंचांग बनवतात. पंचांग समजतं? पंचांग पंचांग म्हणजे पंचांग म्हणजे ते केसरी रंगाचं पुस्तक माझी आजी घेऊन बसते ते. हे पंचांग बनवणारे लोक आहे ना ते सगळे सण कधी येतील वगैरे ते ठरवतात म्हणजे, किंवा कॅलेंडर बनवणारे लोक पण. तर ते सगळे मिळून असे बसत असतील मीटिंग घेऊन आणि आहे ना ठरवत असतील की जानेवारी महिन्यामध्ये आपण संक्रांत टाकू. मला आहे की नाही या वेळेला थोडी संक्रांत जी आहे थोडी नंतर पाहिजे आहे, कारण की माझी परीक्षा आहे अरे युनिट टेस्ट संक्रांतीच्या मध्ये. मग पतंग वगैरे उडवायला वगैरे मग मॉन्टीची युनिट टेस्ट असली तरी तो काही लक्ष देत नाही, तो पतंग उडवतोच. पण माझं तसं नाही आहे ना, मी हुशार मुलगी आहे. तर हुशार मुलांना अभ्यास करावा लागतो. तर तसं होत आहे म्हणजे मला ती मध्ये नाही पाहिजे आहे, कळलं ना? म्हणजे माझ्या परीक्षेच्या मध्ये संक्रांत टाकली आहे त्या लोकांनी. तसं नाही पाहिजे ना. आता बारामती मॅडमला जाऊन म्हणेल की गणिताचा पेपर नंतर ठेवा, तर त्यात काय म्हणजे ऐकणार नाहीच माझं. तर हे पंचांगवाले लोक जर ऐकतील आणि त्यांनी जर कॅलेंडरवाल्यांनी किंवा पंचांगवाल्यांनी म्हणजे जर ती संक्रांत जर नंतर ठेवली तर काय हरकत आहे? म्हणजे एवढी साधी गोष्ट त्या लोकांच्या लक्षात कशी येत नाही अरे? म्हणजे की लहान मुलांचं छोट्या पोरांच्या परीक्षांच्या मध्ये मध्ये सण घालायला नको, नंतर ठेवा किंवा आधी, आहे की नाही? मध्ये घातल्याने कसं मग सगळ्यांचा मूड खराब होतो आणि त्यांना तर कळतही नसेल ना असं होत आहे. मग त्यांना सांगावं लागेल की बा कॅलेंडरवाल्यांनो किंवा पंचांग बनवणाऱ्यांनो प्लीज म्हणजे थोडं हे लक्षात घेतलंच पाहिजे. हा अन्याय नाही तर एकदम फुल